महाराष्ट्रामध्ये 8 जिल्ह्यात पीक विमा घोटाळा झाल्याचं पाहायला मिळालं. नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, सातारा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश. कांद्याचं 97,765 हेक्टर बनावट पीक विमा क्षेत्र आढळलेलं आहे. कृषी विभागाच्या पडताळणीमध्ये कांद्याच्या लागवडीपेक्षा क्षेत्र हे जास्त दाखवल्याचं सिद्ध झालं. पुढाखेर राज्य सरकारचे कोट्यावधी रुपये वाचल्याचं पाहायला मिळालं. जवळपास जो अहवाल आपल्याकडे आलेला आहे त्या पद्धतीने जे प्रमुख 8 जिल्हे आहेत त्यामध्ये सर्वसाधारणपणे जे 4 लाख अर्ज होते कांद्याचे, त्यापैकी जवळपास 1,74,000 ते 1,75,000 अर्ज जे आहे ते बोगस आढळून आले. म्हणजे बऱ्याच ठिकाणी कांदा पिकाची लागवड असतानाच विमा घेतला आहे, अनेक ठिकाणी कांदा पिकाची लागवड कमी क्षेत्रावर आहे, म्हणजे 10 गुंठ्यावर आहे, विमा मात्र हेक्टरचा 2 हेक्टरचा काढलेला आहे. अशा प्रकारे एकाच क्षेत्रावर आहे 2 किंवा जास्त हेक्टर विमा काढलेला आहे. अशा प्रकारच्या बाबी निदर्शनास आल्या. तिथून कांद्याचं जे एकूण विमा संरक्षित क्षेत्र होतं ते 2,64,000 हेक्टर, त्याच्यापैकी जवळपास 95,000 ते 96,000 हेक्टर क्षेत्र हे